गणपती आगमनाचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत ओसंडून वाहत असतानाच काहीच दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरातून आलेल्या दुर्घटनेच्या एका बातमीनं अख्खा महाराष्ट्र हळहळला. भुलेश्वरचा राजा या प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान मूर्तीचा तोल गेला आणि ती अचानक कोसळली. या दुर्दैवी घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मंडपापासून मूर्तीचं अंतर अवघं 50 ते 60 मीटर एवढंच उरलं असताना अगदी शेवटच्या क्षणी हा अपघात घडला. मंडळाचे कार्यकर्ते आणि भक्त आनंदात मूर्तीचं स्वागत करण्याच्या तयारीत असतानाच क्षणार्धात आनंदाचं रूपांतर आक्रोशात झालं. पण ही मूर्ती नेमकी का आणि कशी कोसळली यामागचं गूढ आता उकललं असून पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. नेमकं काय घडलं, मूर्ती कोसळण्यामागचं नेमकं कारण काय आणि या कठीण प्रसंगी लालबागच्या राजानं भुलेश्वरच्या मंडळासाठी कसा मदतीचा हात पुढे केला, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, दक्षिण मुंबईतल्या भुलेश्वरच्या राजाची तब्बल 22 फूट उंच असलेली ही भव्य आणि आकर्षक गणेश मूर्ती मंडपात विराजमान होण्यासाठी कारखान्यातून मोठ्या उत्साहात बाहेर पडली होती. हजारो भक्तांची उपस्थिती, ढोल ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण, वातावरण पूर्णपणे गणपती बाप्पाच्या जयघोषानं दुमदुमून गेलं होतं. मूर्ती कारखान्यातून निघून मंडपाच्या अगदी जवळ म्हणजे अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावर पोहोचली होती. पण त्याच क्षणी काळानं घाला घातला. 22 फूट उंच मूर्ती अचानक एका बाजूला झुकली आणि बघता बघता जमिनीवर कोसळली. या घटनेत भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि गणेश भक्त ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू झाला, तर इतर 3 स्वयंसेवक गंभीर जखमी झाले. या घटनेनं संपूर्ण मुंबईतील गणेश भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आता ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, मूर्तीचा तोल कसा गेला, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी दक्षिण मुंबईतील LT मार्ग पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून तब्बल 15 ते 20 प्रत्यक्षदर्शी, मंडळाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांचे जबाब नोंदवले. याच तपासादरम्यान मूर्ती घडवणारे शिल्पकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि या जबाबात एक अत्यंत महत्त्वाचा आणि धक्कादायक खुलासा समोर आला. तर मंडळी, शिल्पकार अनिकेत देसाई यांची बकरी अड्डा इथे तात्पुरती कार्यशाळा आहे. त्यांनी यापूर्वी कामाठीपुरा येथील मंडळासाठी 19 फूट उंच मूर्ती बनवली होती. पण 22 फूट उंच गणेश मूर्ती बनवण्याचं काम त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच हाती घेतलं होतं. यात सगळ्यात मोठा खुलासा म्हणजे आगमन सोहळ्यासाठी मूर्ती कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 150 मीटर अंतरावरच मूर्तीच्या पाठीमागचं लोखंडी वेल्डिंग तुटलं होतं. वेल्डिंग तुटल्याचं लक्षात आल्यानंतर मूर्ती 150 मीटर अंतरावरून पुन्हा मागे कारखान्यात आणण्यात आली. तिथे तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा वेल्डिंग करण्यात आलं. जणू हा एक इशाराच होता. पण त्यानंतरही मिरवणूक सुरूच ठेवण्यात आली. पुढे मंडपाजवळ पोहोचल्यानंतर मूर्तीवरील हार निसटला आणि नेमक्या त्याच क्षणी मूर्तीला आधार देणारं वेल्डिंग पुन्हा तुटलं. मूर्तीचा भार पेलवला न गेल्यानं ती एका बाजूला कोसळली. काही सेकंदातच घडलेल्या या घटनेमुळे उपस्थित सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. तपासात आणखी एक गंभीर मुद्दा समोर आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मूर्ती पूर्णपणे वाळलेली नव्हती आणि तिचं वेल्डिंगचं कामही पूर्ण झालेलं नव्हतं. मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की मूर्ती अद्याप पूर्णपणे सुकलेली नाही आणि वेल्डिंगचं काही काम अद्याप बाकी आहे, त्यामुळे आणखी काही दिवस मूर्ती हलवू नये. मात्र डेकोरेटरचं वेळापत्रक आणि आगमन सोहळ्याचा मुहूर्त गाठण्याची घाई यामुळे मंडळानं शिल्पकाराचा हा सल्ला बाजूला ठेवून मूर्ती मिरवणुकीसाठी नेण्याचा निर्णय घेतला. हीच घाई पुढे जीवघेणी ठरली असं तपासातून स्पष्ट होत आहे. या दुःखद घटनेनंतर मुंबईतील गणेशोत्सव मंडळामध्ये एकोप्याचं आणि माणुसकीचं दर्शन घडलं. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत मंडळ असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं भुलेश्वरचा राजा मंडळाला वडिलकीच्या नात्यानं मदतीचा हात पुढे केला. लालबागचा राजा मंडळानं भुलेश्वरचा राजा मंडळाला तब्बल 11 लाख रुपयांचा मदत निधी जाहीर केला. याशिवाय दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची स्वतंत्र आर्थिक मदत देण्यासही लालबागचा राजा मंडळानं जाहीर केलाय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी स्वतः या मदतीची घोषणा केली. लालबागच्या राजाशिवाय इतरही काही मंडळांनी भुलेश्वरचा राजा मंडळाला आर्थिक तसंच इतर स्वरूपात मदतीचा हात दिल्याची माहिती आहे. भुलेश्वरच्या राजाच्या या दुर्दैवी दुर्घटनेनंतर मुंबईतील बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
मोठ्या गणेश मूर्तींची वाहतूक, त्यांची सुरक्षा, वेल्डिंग आणि मूर्ती बनवताना घ्यायची काळजी या संदर्भात नवीन नियमावली आणि सुरक्षिततेचे निकष लागू करण्यावर चर्चा सुरू झाली आहे. यापुढे आगमनाच्या वेळी फक्त जल्लोष न करता सुरक्षेला प्राधान्य दिलं पाहिजे, असा महत्त्वाचा संदेश या घटनेतून सर्व मंडळांना मिळालाय. एकूणच काय तर भुलेश्वरचा राजा या मूर्तीच्या दुर्घटनेमागे अनेक त्रुटी एकत्र आल्याचं तपासातून स्पष्ट होतंय. मूर्ती पूर्णपणे न सुकणं, वेल्डिंगचं काम अपुरं राहणं आणि एकदा वेल्डिंग तुटूनही मूर्ती दुरुस्त करून पुन्हा मिरवणुकीत नेण्याची घाई. शिल्पकारानं दिलेला इशारा वेळीच गांभीर्यानं घेतला असता तर कदाचित ही दुर्दैवी घटना टाळता आली असती, अशी चर्चा आता होतीये. पोलीस तपास अजूनही सुरू असून या प्रकरणात आणखी कोणत्या जबाबदार व्यक्तींवर कारवाई होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. मंडळी, या दुर्घटनेच्या तपासात समोर आलेल्या या खुलाशांवर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.